साहित्यिक मित्रो नमस्कार। मी डॉक्टर प्रवीण रामदास जाधव। वाचण्यासारखं या रविवारच्या सदरामध्ये आज आपण उन्हाच्या कटाविरुद्ध या नागराज मंजुळे यांच्या कविता संग्रहातली एक कविता पाहणार आहोत। त्या कवितेचं शीर्षक आहे तुझ्या येण्या अगोदर एक पत्र। तुझ्या येण्या अगोदर एक पत्र। छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी फोर व्हीलर येऊ शकेल। छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल। खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते। पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील। तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल। तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल। खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद, छक्के पंजे, बादशहा बेगमचे रोजचेच विवाद, 4-2 शिवायही तुझ्या कानी पडतील कदाचित, शरमू नकोस। फाटक्या कपड्यांतील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील। त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार। तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल। तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल। त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेनं येशील। कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल, बिथरू नकोस। जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल। माझ्या 10 बाय 10च्या घरात येशील तेव्हा माझ्या भाबड्या आईचं गवाड स्वागत, बनियान टॉयलातला मी, आमची कणत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर। हे सारं तुला किळसवानं वाटल्याची खून तुझ्या डोळ्यांत पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल। तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे। तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे। तुझे डॅड मला नवकोर भविष्य विकत घेऊन देतील, हे ठीक आहे, पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर। मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर। माझ्या गरीबखान्यात येऊ नकोस शक्यतो। माझ्या गरीबखान्यात येऊ नकोस शक्यतो। तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत।